एक उदाहरण सांगतो आईचं. मी सिनेमे लिहायचो, आईला ते माहीत होतं, बघायची, पण ती शिकलेली नव्हती. तर सिनेमा बघताना एक दिवस आमच्या घरी मी मकरंद अनासपुरीचे बरेच सिनेमे लिहिले, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा किंवा असे. तर एक दिवस मकरंद माझ्या घरी आला होता. तर माझ्या आईला तो म्हणला की अरविंद काय लवकर देतच नाही लिहून. तर माझी आई त्याला काय म्हणली, अरे बाबा तू बोलशील तेव्हा ते लिहीन ना, तू डायलॉग बोलल्यावर अरविंद लिहितो ना. तर मकरंदच्या लक्षात आलं की माझ्या आईला माहीतच नव्हतं सिनेमा कसा लिहिला जातो. माझ्या आईला काय वाटायचं, हे हिरो हिरोईन बोलतात ते मी लिहून काढतो. ते होतं उलटं. मग मकरंदनी सांगितलं, जीजी तसं नाही, अरविंद लिहितो त्याच्यानंतर आम्ही बोलतो. तर मग माझ्या आईला कळलं, अच्छा पिक्चर लिहिणं असं डेंजर काम आहे. मग त्याच्यानंतर ती मला फक्त एकच वाक्य बोल, अरविंद जरा जपून लिहित जा, मोठमोठे माणसं बोलते तू काय लिहिलंय ते. म्हणजे मी आता बऱ्याचदा ती मुंबईत असायची माझ्याकडे आणि मी लिहित बसलेलो असायचो. तर ती एकदम केविलवाण्याने मला म्हणायची, मी दुपारी लिहितोय, रात्री लिहित बसलोय, तर केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघायची. कारण माझा एक भाऊ इंजिनियर आहे, एक भाऊ क्लास 1 ऑफिसर आहे. तर ती मला म्हणायची, अरविंद्या शाळेत असताना अभ्यास केला असता तर आता ह्या वयात लिहायची वेळ आली असते का तुझ्यावर. तर तिला खूप दया यायची माझ्यावर की 40शीत आले तरी लिहितच आहे. पण ही आई असते की तिला मुलाचं काहीच माहीत नसतं, तो मोठा आहे छोटा आहे, त्याला त्याचं कौतुक आहे, पण तरी तो माझा मुलगा आहे. ती मला एकदाच आयुष्यात तिने माझं कौतुक केलं होतं. मी ते विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती गाणं लिहिलेलं आहे. तर तिने मला फक्त तेव्हाच सांगितलं होतं की बाबा माझ्या लेकराच्या मुळं कुणाच्या तरी तोंडात विठोबाचं नाव येते, पांडुरंगाचं नाव येते, याचा मला लय अभिमान वाटतो. तर ही दाद मला आयुष्यात पुन्हा कुठल्या पुरस्कारा एवढी मोठी वाटतही नाही, पण ही आई असते.